नमस्कार. आज आपण बघणार आहोत की सूर्याला अर्घ्य देण्याचे नियम काय आहेत किंवा त्याच्या प्रदक्षिणा कशा मारायच्या, की वेळ कोणता आहे, मंत्र कोणता आहे, अर्घ्य जर तुमच्याकडे देण्यासाठी जर जागा नसेल तर काय करायला पाहिजे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्याय प्रचोदयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला अर्घ्य का देतो, तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. त्याचबरोबर आपल्याला धन प्राप्ती जशी हवी असते त्याच प्रकारे आपल्याला चांगलं शरीरसुद्धा गरजेचं असतं, कारण की आपलं शरीरच असतं की ते आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतं आणि त्याला चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला सूर्याला अर्घ्य देणं हे खूप गरजेचं असतं. पण आता बघा, रात्री उशिरापर्यंत जागायचं आणि सकाळी उशिरा उठायचं, आता अशीच सगळ्यांना सवय लागते. आणि आता बघा, शाळांच्या वेळासुद्धा आता बदलणार आहे, कारण की मुलं रात्री जागतात आणि सकाळी उशिरा उठतात, त्यांची झोप पूर्ण होत नाही, म्हणून शाळेच्या वेळासुद्धा आता बदलणार आहे. तर आता अशी परिस्थिती यायला लागली. पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे की सूर्याच्या आधी म्हणजे सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचं असतं आणि सूर्योदयापूर्वी जर आपण उठलो तर आपलं आरोग्य हे चांगलं राहत असतं. पण प्रत्येकालाच उठणं शक्य होत नाही, किंवा कोणी आजारी असतं, कोणाचे काही प्रॉब्लेम असतात. तर आणि जे पूर्वीची जी पिढी होती ती खरंच उठायची, आणि आपण कंटाळा करतो, आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला वेगवेगळे आजार हे होत चाललेले आहे आणि आपलं आयुष्य हे आता कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सूर्योदयापूर्वी उठणं गरजेचं असतं. तुम्हाला जर तुमचं आरोग्य जर चांगलं पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला नियम म्हणजे आपल्याला सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. सूर्योदय बघा, रोजची वेळ ही वेगवेगळी असते, पण तरी शक्यतो 6पर्यंत उठायला पाहिजे. 6 किंवा 6:30पर्यंत उठायलाच पाहिजे. त्यानंतर आपले स्नान वगैरे करून झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे. आपल्याला सूर्याचं स्वागत करायचं आहे. एकमेव सूर्य भगवान असे देव आहे की ते रोज आपल्याला दर्शन देत असतात. बघा, 33 कोटी देव आहे, पण 33 कोटी देवांमध्ये फक्त सूर्यदेव आणि चंद्रदेव हे दोनच देव असे आहे की ते आपल्याला साक्षात दर्शन देत असतात, पण आपल्याला त्याची किंमत नाही किंवा त्याचं आपल्याला काहीच वाटत नाही. ते रोज येता मावळता आपल्याला रोज ऊन सावली ह्या सगळ्या गोष्टी ते देतात, पण आपल्याला त्याच्याबद्दल काहीही आपण त्याची कृतज्ञता व्यक्त करत नाही किंवा त्यांचा स्वागतही करत नाही किंवा त्यांचा आदरही आपण करत नाही. तर आपल्याला सूर्याला रोज अर्घ्य द्यायचं आहे, त्यांचं स्वागत आपल्याला करायचं आहे. त्यानंतर सूर्य म्हणजे काय, तर लाल गोळा असतो तो एक, त्याला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. तर केव्हा आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे, आपली आंघोळ झाल्यानंतर. बघा, एक लाल गोळा दिसतो, त्याच्यातून किरणंसुद्धा बाहेर आलेले नसतात, फक्त एक लाल गोळा असतो. तर तेव्हाच आपल्याला सूर्याला अर्घ्य हा द्यायचा असतो. आणि जसे आपण अर्घ्य देतो तसं थोड्या वेळाने किरणं बाहेर पडत असतं आणि त्या जे पाणी पडतं त्याच्यातून ते किरणं आपल्या अंगावर पडत असतात. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की सूर्याला अर्घ्य केव्हा द्यायचं, जेव्हा लाल गोळा असतो. आंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपल्याला लाल गोळा दिसेल त्यावेळेस आपल्याला सूर्याला अर्घ्य हा द्यायचा आहे. त्यानंतर अर्घ्य देण्यासाठी कुठला तांब्या वापरायचा असतो, तर अर्घ्य देण्यासाठी आपल्याला तांब्या वापरायचा असतो किंवा पितळेचा तांब्या आपल्याला वापरायचा असतो. स्टीलचा शक्यतो वापरायचा नाही, कारण की सूर्यदेवाला तांब हे अतिशय प्रिय आहेत, त्याच्यामुळे आपल्याला तांब्या हा वापरायचा आहे. त्यानंतर तुम्ही जे पाणी घ्याल अर्घ्य देण्यासाठी तांब्यामध्ये घ्याल, किंवा आता जर तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्ही स्टीलचाही वापरू शकता, पण शक्यतो तांब्याचा किंवा पितळाचा वापरावा. आणि जेव्हा तुम्ही तांब्यामध्ये पाणी घ्याल त्याच्यामध्ये आपल्याला एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे, थोडंसं कुंकू टाकायचं, त्यामध्ये चंदन टाकायचं, अक्षदा टाकायच्या. आणि जर तुमच्याकडे लाल रंगाचं फूल नसेल तर जे अवेलेबल असेल ते टाकलं तरीसुद्धा चालेल, कोणतंही टाका. पण शक्यतो लाल रंगाचं का बोलले मी, कारण की सूर्यदेवाला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे, त्याच्यामुळे मी लाल रंगाचं फूल बोलले. आता जर तुमच्याकडे अवेलेबलच नसेल तर उगाचच तेच फूल पाहिजे ह्याच्यासाठी अडून बसू नका, किंवा माझ्याकडे लाल फूल नाही मग मी कसा अर्घ्य देऊ, असं न करता
जे फूल अवेलेबल असेल ते टाका आणि मग अर्घ्य द्या. त्याचबरोबर रविवारी थोडंसं त्या पाण्यामध्ये गूळ टाकून सुद्धा तुम्ही अर्घ्य हा देऊ शकतात. तुमच्या ज्या काही समस्या असेल, अडलेले जे कामं असेल त्याने ते दूर होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर जर तुम्हाला हे सगळं टाकायचं नसेल, पाण्यामध्ये कुंकू, चंदन, अक्षदा नसेल टाकायच्या तरीसुद्धा चालेल. फक्त पाण्यामध्ये एखादं फूल टाका आणि त्याने सुद्धा तुम्ही अर्घ्य हा देऊ शकतात. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, पुढचा नियम हा अतिशय महत्त्वाचा आहे की बेलाचे पान कधीही सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं नसतं. कारण की सूर्यदेव त्यांनी नाराज होत असतात आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला मिळत असतात. त्याच्यामुळे त्या अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये कधीही बेलाचं पान टाकायचं नाही. त्यानंतरची गोष्ट म्हणजे सूर्य आपला हा पूर्व दिशेला उगवत असतो आणि आपल्याला पूर्व दिशेलाच तोंड करून अर्घ्य हा द्यायचा आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा नियम म्हणजे अंगठा आणि तर्जनी हे 2 बोटं एकमेकांना स्पर्श होऊन द्यायचे नाही. जेव्हा आपण तांब्या पकडतो तेव्हा आपलं अंगठा आणि अंगठ्या शेजारचे जे बोट असतं तर्जनी, तर ते 2 बोट एकमेकाला चिटकवून अर्घ्य द्यायचा नाही, तर ते 2 बोटं आपल्याला सेपरेट ठेवायचे आहे आणि मगच तो तांब्या पकडायचा आहे आणि मग अर्घ्य हा द्यायचा आहे. किंवा तुम्ही फक्त 4 बोटं, एक हाताचे 4 बोटं आणि दुसऱ्या हाताचे 4 बोटं अशा प्रकारे पकडून अर्घ्य दिला तरीसुद्धा चालतो. फक्त ह्या 2 तर्जनी आणि अंगठा एकमेकांना स्पर्श होऊन द्यायचा नाही. त्यानंतरचा नियम म्हणजे पाणी आपल्याला पायावर पडून द्यायचं नाही. बरेच जण आता म्हणतात बघा की ते पाणी आपल्या अंगावर पडलेलं चांगलं असतं, पण ते पाणी पवित्र असतं, ते आपल्या अंगावर म्हणजे आपल्या पायावर ते आपल्याला पडून द्यायचं नसतं. त्याचबरोबर आपल्याला त्याला पायाखाली जाईल अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला ते पाणी टाकायचं नसतं. तुम्ही त्याखाली जेव्हा तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य द्याल तेव्हा तुम्ही खाली एखादं घंगाळं म्हणा किंवा एखादं खोलगट असं काही जे असेल, स्टीलची बादली म्हणा, तुम्ही ठेवू शकता की जेणेकरून ते पाणी त्याच्यात पडेल आणि ते पाणी तुम्ही तुळशीला न टाकता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर जर पुरुष हे सूर्याला जर अर्घ्य देत असतील तर त्यांनी ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि जर स्त्रिया सूर्याला जर अर्घ्य देत असेल तर त्यांनी ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. परत सांगते बघा, पुरुष जर सूर्याला अर्घ्य देत असेल तर त्यांनी काय म्हणायचं, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असं म्हणायचं आहे. आणि जर स्त्रिया सूर्याला जर अर्घ्य देत असेल, म्हणजे महिला जर सूर्याला अर्घ्य देत असेल तर त्यांनी कोणता मंत्र म्हणायचा, ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः असा हा मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र आपल्याला जोपर्यंत आपण अर्घ्य देतो तोपर्यंत म्हणायचा आहे. त्याचबरोबरचा नंतरचा नियम म्हणजे अर्घ्य आपल्याला 3 वेळा द्यायचं आहे. तर तुम्ही म्हणाला आता 3 वेळा कसं द्यायचं, 3 वेळा वेगळं पाणी बनवून आणायचं का, म्हणजे भरून आणायचं का, तर तसं नाही करायचं. अर्घ्य आपल्याला एकदा द्यायचा, म्हणजे आपण आता सुरुवातीला आपण आंघोळ केली, आपण तांब्या भरून घेतला आणि आपण आता सूर्याला अर्घ्य देतोय. तर सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर म्हणजे थोडंसं अर्घ्य द्यायचा एक, आणि त्यानंतर एक प्रदक्षिणा मारायची, स्वतःभोवतीच मारायची. त्यानंतर परत त्याच तांब्यातल्या पाण्याने परत एक वेळेस अर्घ्य द्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं, परत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची आणि परत तिसऱ्या वेळेस तसंच करायचं. तिसऱ्या वेळेस तुम्ही सगळं पाणी तांब्यात जे असेल ते टाकू शकता आणि त्यानंतर परत एक प्रदक्षिणा स्वतःभोवती घालायची. अशा 3 प्रदक्षिणा आपल्याला स्वतःभोवती घालायची आणि 3 वेळा आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. पाणी नवीन भरून आणायचं नाही, पाणी तेच आपल्याला ठेवायचं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे ते. त्यानंतर जर तुम्ही कुठे पवित्र नदीत आंघोळीला जर गेले तर तिथे बघा, आपण बघितलेलं असेल की ओंजळीमध्ये पाणी घेता आणि मग अर्घ्य हा देतात. तर तसा अर्घ्यसुद्धा नक्की द्यावा, कारण की ते अतिशय शुभ मानलं जातं, अतिशय पवित्र असतं आणि आपल्याला त्याचे खूप सारे फायदे हे होत असतात. जर तुम्ही तांब्या घेऊन गेला असेल तर त्या तांब्याने दिलं तरीसुद्धा चालेल, आणि नसेल तर तुम्ही हाताची ओंजळ करून त्याच्यामध्ये नदीचं पाणी भरून घ्या आणि त्यानेसुद्धा तुम्ही सूर्याला अर्घ्य हा देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही जर
नदीवर गेला एखाद्या पवित्र ठिकाणी तर तिथलं पाणी तुम्ही घरी सुद्धा घेऊन येऊ शकता आणि जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य द्याल त्याच्यामध्ये थोडं थोडं हे पवित्र नदीचं पाणी तुम्ही मिक्स करू शकतात की जेणेकरून आपण पवित्र नदीच्याच पाण्याने सूर्याला अर्घ्य हा देत आहोत। त्यानंतर म्हणजे जर आपल्याकडे जागा अवेलेबल नसेल, तुमची इच्छा आहे सूर्याला अर्घ्य देण्याची पण तुमच्याकडे जागाच अवेलेबल नाही, बघा काहींच्या बाल्कनी खूप छोटी असते किंवा त्यांना तिथे उभा राहायला पण काहींना जागा नसते, किंवा आपण जर अर्घ्य दिला तर ते पाणी आजूबाजूच्या कोणाच्या गॅलरीमध्ये जाऊ शकतं किंवा तिथून ते खाली पडून दुसऱ्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून आपण देऊ शकत नाही। तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही घरातल्या घरात सुद्धा अर्घ्य देऊ शकता। ज्यांना मनापासून इच्छा असते त्यांच्यासाठी सगळे दरवाजे उघडे असतात आणि आपण ती गोष्ट जर करायची ठरवलीच तर ती पूर्णही होतच असते, त्याच्यात कुठलेही अडथळे येत नसतात। तर तुम्हाला घरातल्या घरात जरी तुम्हाला अर्घ्य द्यायचं असेल तर काय करायचं आहे, एक तांब्याचं ताट घ्यायचं, म्हणजे त्याला आपण ताम्हण म्हणतो ते घ्यायचं, एक तांब्याचा चमचा घ्यायचा आणि तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फूल अक्षदा टाकायच्या, जसं की मी आधी सांगितलं कुंकू, चंदन, लाल रंगाचं फूल तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। त्याच प्रकारे सगळं त्या तांब्यामध्ये टाकायचं आणि डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि ते पाणी ताम्हण्यामध्ये आपल्याला सोडायचं। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। तेव्हा सुद्धा तुम्ही ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणू शकता किंवा स्त्रिया असेल तर त्यांनी ओम गृहिणी सूर्याय नमः असा मंत्र म्हणू शकता। तर हे पाणी किती वेळ सोडायचं तर ते पाणी तुम्ही 3 वेळेस सोडू शकता किंवा तुम्ही ते पाणी 11 वेळेसही सोडू शकता। त्यानंतर म्हणजे जर तुम्हाला बाल्कनीमध्ये जर जागा असेल आणि तिथे जर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही खाली एखादी स्टीलची बादली किंवा एखादं घंगाळं ठेवू शकता। हे पाणी फक्त तुळशीला टाकायचं नाही एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। इतर कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। हे नियम आपल्याला अर्घ्य देताना पाळायचे आहे। नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा ह्या पूर्ण होतील। तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।